नमस्कार. उद्या आहे सर्वपित्री अमावस्या. उद्या तुम्हाला आंब्याच्या पानाचा हा एक उपाय करायचा आहे. सर्व इच्छापूर्ती होईल, सर्व दुःख, दोष, दारिद्र्य पूर्णतः नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील आणि पितृदोष देखील पूर्णतः नष्ट होईल. त्यामुळे तुमचे सर्व कामे मार्गी लागतील. तर हा अत्यंत महत्त्वाचा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. तो कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील. कारण अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यासोबतच सर्व पित्री अमावस्या असल्यामुळे ओम पितृदेवताय नमः हे देखील कमेंटमध्ये आवर्जून लिहावे. यामुळे देखील तुम्हाला पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील. पित्री अमावस्या ही पितृपक्षाचा शेवट असून या दिवसाला मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात. ज्यांना आपल्या पूर्वजांची तिथी माहीत नसेल त्यांनी या दिवशी श्राद्ध तर्पण आवर्जून करावे. सर्व पितृदेवतांसाठी हा दिवस समर्पित आहे. ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करावे. त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करतात. हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात. त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसलेले श्राद्ध आवर्जून करावे. अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे 20 सप्टेंबर रात्री 12:17 आणि अमावस्या तिथी समाप्ती होत आहे 21 सप्टेंबर रात्री 1:24 उदय तिथीनुसार सर्व पित्री अमावस्या ही 21 सप्टेंबर रोजीच असणार आहे. यावेळेस सर्व पित्र अमावस्येला शुभ योग म्हणजे सर्वार्थसिद्धी योग जुळून आलेला आहे. या दिवशी काही नियम आवर्जून पाळावेत. या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पाण्यामध्ये गंगाजल टाकून नक्की स्नान करावे. हातात थोडेसे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करून या दिवशी श्राद्धाचा संकल्प करावा. पाण्यात अक्षता टाकून आणि ते जल तुम्हाला देवाला अर्पण करायचे आहेत. मग पितरांच्या नावाने तर्पण करायचे आहे. कावळा, कुत्रा, गाय आणि प्राण्यांना खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी पितृदेवता कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे येऊन हे अन्न ग्रहण करून जात असतात. म्हणून तुम्ही कावळा, कुत्रा, गाय यांना काही ना काहीतरी खायला द्यावेच. त्यासोबतच हा उपाय तुम्ही आवर्जून सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कराच. या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे, परंतु ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही. म्हणून या दिवशी कोणताही सूतक काळ किंवा वेद पाळण्याची गरज नाही आहे. या दिवशी तुम्ही श्राद्ध तर्पण करू शकता. या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करायचे आहे. अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी आपल्या घराची संपूर्ण साफसफाई झालेली असावी. कुठेही जाळे जळमट घरामध्ये असू नये. घर अत्यंत स्वच्छ असायला हवे. आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला एक हळदीचे लेपन करायचे आहे. किचनमध्ये देखील स्वच्छता असायला हवी आणि गॅसच्या शेगडीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. ते शास्त्रानुसार काही उपाय केल्यास आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही घरीच हे उपाय करायचे असतात. हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतील. आपल्या आजूबाजूला असे बरेच नकारात्मक लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्या वाईटाचाच विचार करत असतात. असा शत्रू त्रास कमी होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यासोबतच पितृदोष देखील पूर्णतः नष्ट होतो. तुमच्या अंगामध्ये कुठली नकारात्मकता प्रवेश केलेली असेल तर ती देखील दूर होते. वादविवाद, भांडणे असतात, कोणीही कोणाचे ऐकत नाही, अशा प्रकारे अवस्था आपल्या घरामध्ये होत असते. लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही. सातत्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. तर हा सर्व त्रास दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय कराच. तुमच्या घराला पितृदोष देखील असेल तर तुमचे कोणतेही काम सुरळीत पार पडत नाही. नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही. त्यासोबतच व्यवसाय, उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये देखील तुमची प्रगती होत नाही. घरामध्ये पैसा येत नाही. अशा अनेक समस्या पितृदोषामुळे देखील निर्माण होत असतात. कधीकधी अशा वाईट शक्ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. आपण काही ठिकाणी बाहेर जात असतो, तिथली जागा चांगली नसते. तर अशा सर्व इडापिडा नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत. त्यामध्येच एक महत्त्वाचा म्हणजे आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे. या उपायाने सर्व दोष दूर होतात आणि घरामध्ये देखील सुख शांती लाभते.
घराला जर पितृदोष लागलेला असेल तर घरामध्ये सतत भांडणे चालू असतात, मुलांची प्रगती होत नाही, त्याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये देखील तुमची प्रगती होत नसते आणि सतत आजारपण देखील घरामध्ये असते. तुमच्याही घराला पितृदोष लागलेला असेल आणि अशा समस्या असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून उद्या करावा. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल, काळे तीळ आणि थोडीशी हळद टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दक्षिण दिशेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. तर पाणी अर्पण करताना एका तांब्यामध्ये थोडंसं शुद्ध पिण्याचे पाणी आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून अर्पण करायचे आहे. हे आपल्याला पितृदेवतांसाठी अर्पण करायचे असते. आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. यामुळे पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून लगेच हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळीच 11 आंब्याची पाने घ्यायची आहेत. ही 11 आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुठेही फाटलेली किडलेली असू नयेत, व्यवस्थित पाने घ्यायची आहेत. त्यानंतर ही 11 पाने एकावर एक ठेवून त्याला आपल्याला लाल रंगाच्या धाग्याने बांधून घ्यायचे आहे आणि लाल रंगाच्या धाग्याचे याला 11 वेढे द्यायचे आहेत. ही पाने आपल्याला अर्धी मधामध्ये बुडवायची आहेत. त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे आणि ही पाने आणि तांब्याभर पाणी हे घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे जल शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि ही 11 आंब्याची पाने शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या ठिकाणी अर्पण करायचे आहेत. शिवलिंगावरती देवी अशोक सुंदरीचे स्थान कोठे आहे हे तुम्हाला मी इथे दाखवत आहे. तुम्हाला ते स्क्रीनवर दिसत असेल तर या ठिकाणी हे पाने अर्पण करायचे आहेत. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला पितृदेवतांचे नामस्मरण करायचे आहे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच महादेवाच्या मंत्राचा देखील जप करायचा आहे आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, सर्व संकटे दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर हा असा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक उपाय, तुमच्या घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवत असेल, घरामध्ये सतत भांडणे असतील, आजारपण असेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. कधी कधी नकारात्मकता बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, त्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. त्याआधी तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये एक आंब्याचं पान बुडवून ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच ठेवायचं आहे. त्यानंतर तो दिवसभर तसेच राहू द्यायचे आहे आणि संध्याकाळी तुम्हाला हे पाणी तुम्हाला आंब्याच्या पानाने संपूर्ण घरभर शिंपडायचे आहे. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता, सर्व दोष दूर होतील. बाहेरून कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून तुम्हाला 11 पानांचे तोरण करायचे आहे. 11 आंब्याचे पानं घ्यायचे आहे व त्याचे तोरण तयार करून ते लाल रंगाच्या धाग्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचे आहे. असे केल्याने देखील तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येणार नाही. तर 2 दिवस हे तोरण तसेच ठेवायचे आहे आणि नंतर तुम्हाला ते काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे. तर अशा प्रकारे हा देखील तुम्ही उपाय आवर्जून करायचा आहे. तर नक्की करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.